लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होऊ शकतात। पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। 3 महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत। पहिली आहे TV9 मराठी या चॅनलवरती आलेली आहे, त्याचबरोबर प्रहार या चॅनलवरती देखील आलेली आहे आणि त्याचबरोबर मराठी टाइम्स नाऊ जे न्यूज चॅनल आहे या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींसाठी 3 महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहेत। म्हणजेच 3 महत्त्वाच्या न्यूज आलेल्या आहेत। तिन्ही ठिकाणी सेम न्यूज आहेत। तर आपण पाहूया की याच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आहे ते। तर लाडकी बहीण योजना या तारखेपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये जमा होते। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। लवकरच लाडक्या बहीण बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। मग आता किती पैसे जमा होणार आहेत ते पाहू शकता। साधारणतः ही बातमी कालची आहे। आजचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाडक्या बहीण 1500 रुपये दिले जातात। तर याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा पॅराग्राफ खाली दिलेला आहे। तर जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा पहिला हप्ता येणाऱ्या वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। खात्रीलायक सूत्रांकडून मोठी माहिती मिळालेली आहे असं सांगितलेलं आहे। त्यांनी त्यानुसार 15 ऑगस्टपूर्वी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे। उद्या म्हणजेच ही बातमी 10 तारखेला आलेली आहे। आज 11 तारीख आहे। आज जी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे। तर याच्यामध्ये लाडक्या बहिणीच्या निधीचे थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय होऊ शकतो अशी माहिती आहे। त्यामुळे यांनी एक महत्त्वाची बातमी देखील सांगितली आहे। तर लाडक्या बहिणींना 10 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत महिलांना देणं गरजेचं आहे असा निर्णय झालेला आहे। त्यानुसार निधी वर्ग केला जात आहे आणि लक्षात घ्या जर 18 ऑगस्टपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही तर मग थेट रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये जमा होतात अशी माहिती TV9 मराठी यांनी आहे। प्रहार यांनी सुद्धा तसंच आहे। यांनी सुद्धा महत्त्वाची बाब सांगितली आहे, इथे हायलाईट केलेलं आहे। 18 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणी प्रतीक्षा करायची आहे। जर हप्ता आला 18 ऑगस्टला तर येथे 18 ऑगस्टला जर हप्ता आला तर जुलै महिन्याचा येऊ शकतो। 18 ऑगस्टपर्यंत हप्ता आला नाही तर थेट 18 ऑगस्टच्या पुढे म्हणजेच लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट मिळून 3000 रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा करण्याची शक्यता आहे। 1,66,00,000 पात्र महिलांमध्ये हा जो हप्ता आहे 15 ते 18 तारखेपर्यंत एक तर जुलैचा हप्ता येऊ शकतो। 15 ते 18 पर्यंत जर नाही तर मात्र 3000 रुपये मिळण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येते। टाइम्स नाऊ मराठी येथे देखील सेम बातमी देण्यात आलेली आहे। 10 तारखेची आहे। येथे देखील त्यांनी सांगितले 15 ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत। पण त्यांनी देखील सांगितलेलं आहे की 15 ऑगस्ट येथे पाहू शकता की 15 ते 17 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करायची आहे। जर हप्ता आला नाही तर जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींना रक्षाबंधन ओवाळणी म्हणून मिळण्याची शक्यता आहे। आजचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। आज लाडक्या बहिणींचा निर्णय होईल। याच्यामध्ये 1 हप्ता मिळणार की 2 हप्ते मिळणार हे देखील स्पष्ट होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करायची आहे। 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत आला तर जुलैचा हप्ता येईल आणि हप्ते आले नाही तर 3000 रुपये कन्फर्म तुम्हाला मिळणार ही मात्र अपडेट खरी आहे। तर अशा प्रकारची ही लाडक्या बहिणींची बातमी सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।